विठ्ठल विठ्ठल. आईबद्दल सर्वजण बोलत असतात. आई देवाजीची माया, आई कल्पतरूची छाया, भगवंताने आई रूपातून धारण केली काया. कुठलीही अशी वेदनादायक गोष्ट बघितली की आईची आठवण येते आपल्याला. आई ग ठेस लागली तरी. आणि साप बघितला की बापरे, आश्चर्य म्हणलं की बापरे. म्हणजे बापाला सर्वांनी असं भयानकच रंगवलेलं आहे. बापाबद्दल कोणालाही काही काव्य करता आलं नाही किंवा कोणी सांगायचं धाडस करत नाहीये. हा बाप कसा बरं असतो? हा बाप म्हणजे हिमालयासारखा. हा बाप म्हणजे पर्वतासारखा. पाठीमागे ज्यावेळेला उभा असतो, डोक्यावर त्याचं मुलाबाळांच्या बायकोच्या छत्री ज्यावेळेला असतं, त्या छत्राखाली हे सगळेजण अभय असतात. आनंदानं गिरट्या घालतात, आनंदानं वावरतात. पण ही कृतज्ञता कधी कोणाला व्यक्त करण्याची कधी संधी पण नाहीये आणि व्यक्त करण्याचे धाडस सुद्धा होत नाहीये. बाप कसा असतो? पत्र्यासारखा. ऊन वारा पाऊस मात्र झेलत असतो. आणि पावसाचा आवाज यायला लागला, गारा पडायला लागल्या की पत्रा जो आवाज करतो ना, त्या पत्र्याला मात्र लोक म्हणतात आवाज करतो. पण तो ऊन वारा पाऊस झेलतो याची कृतज्ञता कोणाच्या ठाई नाही आहे. मुलगी लग्न होऊन ज्यावेळेला सासरी जात असते ना, त्यावेळेला बाबा मुलीची पाठवणी केल्यानंतर घरात येऊन ब्लँकेटमध्ये तोंड घालून ढसाढसा रडत असतात. मुलीला स्थळ पाहण्यासाठी उंबरठे झिजवत असतात. आपल्या आयुष्यभराची सर्व कमाई जी आहे ना, ते मुलीचं लग्न करत असताना त्या लग्नातल्या जेवणामध्ये घालत असतात. तिला सोनं नाणं करण्यामध्ये आयुष्याची सगळी पुंजी घालत असतात. छातीमध्ये दुखतं, कुठला गुडघा दुखत असेल, आजारी असेल, डॉक्टरकडे जात नाही, कारण तिथं जावं तर पैसे किती. घरातली आपली पत्नीसुद्धा, मुलं बाळंसुद्धा कधी बाबाला म्हणत, बाबा का तुम्ही नाराज आहात? पत्नीनं हे वड सावित्रीचे उपवास, लक्ष्मीचे व्रताचे उपवास करण्यापेक्षा आहे ना, नवरा थोडासा चेहरा जर हिमुसलेला दिसलेला, त्याला जवळ घेऊन असं मिठी मारली पाहिजे. कारण संसार हा मिठीत घेऊन होत असतो, मुठीत घेऊन नाही आहे. सुखाचा करायचा असेल तर. आणि त्याच्यासाठी का माझं बाळ बाबू माझं का नाराज झाले, हाताचं उसं करून त्याला गोंजारणं, त्याची विचारपूस करणं, त्याची काळजी घेणं हे पत्नीचं काम आहे. कारण एकमेकाला म्हातारपणाला हे काठीच्या आधारासारखे एकमेकाला असतात. आणि हे आपल्याला ही कृतज्ञता प्रत्येकानं आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. म्हणून या बाबांचे जे उपकार आहेत, या बाबांचं जे मोठेपणा, बाबांचं जे कुटुंबासाठी जे त्याग असतो, हा मात्र दिसत नाहीये. तो थोडासा मला उल्लेख करावासा वाटतो या ठिकाणी. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली सपन पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं रगमायेचा घातलेला, झोपडीत गळताना बाप तसाच झोपलेला. त्याच्या अनवानी पायाला कस चटक बसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. सदा चालू वढातान नाही भूकच भिबान, काय झिजवली परी नाही लवली ती मान. माझ्या जिंदगीचं त्यानं असं भविष्य लिवताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्याली वायाला शिकलो मग सभेत बोललो, आज फुलात चाललो पण काटे का बोचले. त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उभा जलम घालवला आशा पेट त्या वनव्यात, पण भिजलो मी कसा त्याच्या मायेच्या पावसात. दिला शब्द मी त्याला शेवटच्या वक्ताला, माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना. माझं जीवन घडवीन
नाव तुमचंच घेताना. सद्गुणात महाराज की जय.